अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार, श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आता प्रत्येकांच्या घरात गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत। काहींच्या घरात 1.5 दिवसांचे होते, तर काही दिवसांचे 5 दिवसांचे असतात, तर काही दिवसांचे 7 दिवसांचे असतात, तर काही दिवसांचे अनंत चतुर्दशी पर्यंत गणपती बाप्पा घरात असतात। बघा, अनंत चतुर्दशी पर्यंत अगदी तुम्हाला हे रोज करता आलं तर उत्तमच, नाही शक्य झालं तर कुठल्याही एका दिवशी जरी अर्पण केलं तरी खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल। बघा, गणपती बाप्पांची रोज आपण सकाळ संध्याकाळ आरती करत असतो, त्यांची पूजा करत असतो, त्यांना आपल्या घरात जे काही पदार्थ बनवले ते आणि नवनवीन पदार्थ बनवून त्यांना अर्पण करत असतो, त्यांना खाऊ घालत असतो। देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे, पण आपली सुद्धा भक्ती ही सेवेपलीकडची असते। म्हणून गणपती बाप्पांसाठी काय करू आणि किती करू असं आपल्याला होत असतं। मी तुम्हाला अतिशय प्रभावी उपाय किंवा सेवा म्हणा जी तुम्हाला सांगणार आहे। बघा, कुठलीही सेवा असू दे, कुठलाही उपाय असू दे, तुम्ही तो करताना जेव्हा तुम्ही मनोभावे करत असता तेव्हा त्याचा अनुभव तुम्हाला नक्कीच येतो। तुम्हाला काय करायचंय, अगदी अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्ही केव्हाही करा। तुम्ही जर माझा व्हिडिओ आज बघत असाल, उद्या बघत असाल, तर तुम्ही त्याच्यानंतरही करू शकता। अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्ही कधीही करा। मग बघा, तुम्ही समजा तुम्ही म्हणाल की आमचा गणपती 5 दिवसांचा आहे, ठीक आहे, काही अडचण नाहीये। तो विसर्जित झाला, मग कुठल्याही मंडळाचा गणपती तुम्हाला मंदिरात जाऊन किंवा तुम्ही घरातला सुद्धा गणपतीवर हा उपाय तुम्ही करू शकता। तर तुम्हाला काय करायचंय, गणपती बाप्पांना सगळ्याच प्रिय असतं, पण दुर्वा त्यांना जास्त प्रिय आहेत। तुम्हाला काय करायचंय, 21 दुर्वा घ्यायचे आहेत, 3 काड्यांची 1 दुर्वा बांधली जाते, अशी तुम्हाला 21 दुर्वा तयार करायचे आहेत। त्यांना बांधायचं म्हणजे त्याला एक गाठ मारायची, मग त्या दुर्वा आपल्याला तयार होतात। दुर्वाचा जो वरचा भाग आहे ना, त्याला तुम्ही ओली हळद लावायची। बघा, दुर्वाच्या वरच्या भागाला ओली हळद लावायची आहे। आणि जे गणपती बाप्पांचं मंत्र स्तोत्र येतं, मग त्याच्यामध्ये गणपती अथर्व शीर्ष असो किंवा गणपती स्तोत्र जे मराठीत आहे ते पण तुम्ही पठण करू शकता, संस्कृतमध्ये आहे ते पण पठण करू शकता। जर काहीच येत नसेल तर ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा मंत्र जप करावा। आणि हे सगळं करणं जर तुम्हाला शक्य असेल तर हे सगळंच करावं। पण त्याचबरोबर मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपाकर, बघा हा मंत्र काय आहे, मंगल मूर्ते, मूर्ती नाही, मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपाकर। अतिशय प्रभावी मंत्र आहे, जो तुम्हाला 108 वेळा पठण करायचा आहे। आपल्या दुर्वा उजव्या हातात घेऊन तुम्ही तुमच्या उजव्या हातात दुर्वा घ्यायचा आहे, तेव्हा त्याचा शेंडा आपल्याकडे करायचा आणि डाव्या हाताने माळ जपायची। किंवा तुम्ही कोणाला पण सांगा की तुम्ही माळ जपा, मी मंत्र म्हणते, फक्त एक मणी आपल्याला खाली उडायचे। मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपाकर, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपाकर, असा तुम्हाला जो मंत्र आहे तो आपल्याला म्हणायचा आहे आणि प्रार्थना करायची। मंत्र म्हणून झाल्यावर दुर्वा हातात ठेवायच्या, मनोकामना ज्या तुमच्या आहेत त्या तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर सांगायच्या आहेत, प्रार्थना करायची आहे। त्या ज्या दुर्वा आहेत त्या गणपती बाप्पांच्या डोक्यावर ठेवता आल्या तर नक्कीच त्यांच्या डोक्यावर ठेवा, नाहीतर त्यांच्या चरणावर ठेवा। जेव्हा गणपती बाप्पांच्या चरणावर तुम्ही दुर्वा ठेवता, जो मागचा भाग आहे गणपती बाप्पांचे जे मूळ आहे तर ते गणपती बाप्पांकडे असावं, ज्याला आपण देठ म्हणतो, तर ते गणपती बाप्पांकडे असावं। या पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे किंवा हा उपाय करायचा आहे। अगदी तुम्ही रोज केला तर खूप चांगला अनुभव तुम्हाला बघायला मिळेल, पण नाही शक्य होत तर तुम्ही अनंत चतुर्दशीपर्यंत केव्हाही करू शकता। मग गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे, विघ्न दूर करणार आहे, तर संकट मोचन आहेत। आपल्या आयुष्यात येणारं विघ्न, प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत। जेव्हा ते त्यांच्या गावी जाणार, म्हणजे आज ते त्यांच्या गावी जाणारच आहेत, तर ते नक्कीच आपल्या सगळ्यांचं दुःख घेऊन जाणार आहे। जो काही त्रास आहे आपल्या आयुष्यामध्ये, शारीरिक, आर्थिक, मानसिक कष्ट आहेत, तर ते घेऊन जाणार आहेत आणि आपल्याला भरभरून सुख ते देऊन जाणार आहेत। म्हणून त्यांच्या सेवेमध्ये काही कमी पडता कामा नये। या 10 दिवसात म्हणजे तर उरलेत 4-5 दिवस, त्यांच्या सेवेमध्ये काही कमी पडू देऊ नका। ते 4-5 दिवस आता उरलेले आहेत, त्यांच्या जवळ असा। तर जवळ असणं म्हणजे काय, ज्याला आपण उपवास म्हणतो, उपवास करायचा आहे गणपती बाप्पांच्या जवळ म्हणजे काय, गणपती बाप्पांसाठी काही ना काही नवीन बनवण्याचा प्रयत्न करा, जास्तीत जास्त सेवा करायचा प्रयत्न करा। ओम गण गणपते नमः, गणपती अथर्व शीर्ष इतकं प्रभावी आहे। आता गणपती अथर्व शीर्ष बऱ्याच महिलांच्या त्या सेवा चालू आहेत, मला माहित आहे की त्या सेवेबरोबर तुम्ही सेवा आवर्जून करा, हा उपाय तुम्ही आवर्जून करा। आता गणपती बाप्पा त्या दुर्वा अर्पण केल्यावर, आता ज्यांच्या घरात 11 दिवसांचे गणपती बाप्पा आहे किंवा ज्यांच्या घरात छोटासा गणपती आहे, ते अर्पण केल्यावर त्या दुर्वा अर्थात दुसऱ्या दिवशी तुम्ही निर्माल्यात टाकून देऊ शकता। आता समजा माझ्या घरात 11 दिवसांचा गणपती बाप्पा आहे, तर मी काय करेल, जेव्हा गणपती बाप्पांचं विसर्जन होईल तेव्हा त्या दुर्वा त्या निर्माल्यात मी टाकू नये, पण जेव्हा ते विसर्जन होईल तेव्हाच मी ते टाकेन।
मी तुम्हाला पण सांगेल, जर तुमच्या घरात 11 दिवसांचा गणपती असेल तर तुम्ही पण 11व्या दिवशी जेव्हा तुम्ही ते विसर्जन कराल तेव्हा तुम्ही टाकू शकता. तर अगदी तुम्ही दुसऱ्या दिवशी टाकलं तरी चालेल, पण मंदिरात जाऊन सुद्धाही तुम्ही सेवा करू शकता, घरातही सेवा करू शकता. जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही गणपती बाप्पांची सेवा करा. ही सेवा मात्र चुकू नका. खूप चांगली सेवा आहे. बघा, वर्षभर आपण आपल्या इतक्या सांसारिक अडचणी असतो, सांसारिक विचारात इतकं मग्न असतो की परमेश्वराची उपासना आराधना करता येत नाही. तर आता या गणपती बाप्पांच्या मुहूर्तावर नक्कीच सगळ्यांनी जास्तीत जास्त सेवा करा, काहीतरी नामस्मरण करा. ओम गण गणपती नमः या मंत्राचा मंत्र जप करा. आयुष्य खूप छोटं आहे, साधं आहे. या मनुष्य जन्मामध्ये चांगले कर्म, नाम जप, काय म्हणतात, देवाचे चांगले कर्म किंवा ज्या काही सेवा तुम्ही करत आहात तर जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करा. कारण आपल्याबरोबर काय येणार आहे, तर आपल्याबरोबर जे काही बँक बॅलन्स आहे हे काय येणार आहे का? सेवा केली तर तो नक्कीच तुमच्यासोबत येणार आहे, बाकी काही येणार नाही आहे. आपल्यासोबत तुमच्या माझ्या असो, सगळीच फक्त भक्ती सेवा हेच येणार आहे, बाकी बँक बॅलन्स, पैसा, अडका काही येणार नाही आहे. तर बघा, झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.